UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी अटकेत, दुपारी कल्याण कोर्टात हजर करणार, तर गुन्ह्यात मदत करणाऱ्या पत्नीला पोलीस कोठडी। कल्याणमधील घटना गंभीर, विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, तर आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा, फडणवीसांचे आदेश। आरोपीला फाशी देण्यासाठी प्रयत्न करू, कल्याण अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया, पीडित कुटुंबियांची घेतली भेट। बीडच्या मस्साजोगमधील तिन्ही गुन्हे सीआयडीकडे वर्ग, हत्या प्रकरण, खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण प्रकरणाचा तपास सीआयडी करणार। बीड सरपंच हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडला तात्काळ अटक व्हावी, मंत्री धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा, संदीप क्षीरसागर यांची मागणी। सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट, पत्नीनेच हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर, पत्नीला अटक, सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा। राजगुरुनगरमधून बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्या मुलींचे मृतदेह आढळले, घराजवळ खेळत असतानाच बेपत्ता झाल्याची घटना, पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरू। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारणीचं काम सुरू, पाया खोदण्याच्या कामाला सुरुवात, राम सुतार आर्ट क्रिएशन्स कंपनीला पुतळा उभारण्याचं काम। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार, मोदींची सदिच्छा भेट घेण्याचीही शक्यता। बेळगावमध्ये आजपासून काँग्रेसचं 2 दिवस नव सत्याग्रह बैठक, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी बैठकीला उपस्थित राहणार। नागपुरात विदर्भातील भाजपा आमदारांचा गडकरींच्या हस्ते सत्कार, कार्यक्रमाला मुनगंटीवारांची दांडी, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा। सबका साथ सबका विकास सबका प्रयास हाच सेक्युलर शब्दाचा अर्थ, नागपुरात बोलताना मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याच्या चर्चा, केंद्रीय मंत्री गोयल यांच्या अधिकृत दौऱ्याच्या पत्रात कोकाटेंचा पालकमंत्री असा उल्लेख। कॅनेडियन महाविद्यालयांद्वारे मानवी तस्करीची ईडीला शंका, मुंबई नागपूरसह देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी। मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्ह्यातील 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचता येईना, विभागीय प्रशासनानं केलेल्या एका पाहणीअंती धक्कादायक बाब उघडकीस। शिवशाही बसची आजपासून झाडाझडती, सर्व शिवशाही बसची अधिकाऱ्यांमार्फत विशेष तपासणीचे आदेश, सातत्यानं होणारे अपघात लक्षात घेत तपासणी। नवीन वर्षात ठाणे जिल्ह्यातील महापालिकांचं पाणी महागण्याची शक्यता, वाढता खर्च आणि वाढलेल्या वीज दरामुळे प्रशासनाकडून हालचाली। राज्यात 27 ते 29 डिसेंबर दरम्यान गारपिटीसह पावसाचा इशारा, खानदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज। दर कोसळल्यानं नाशिकमधील शेतकऱ्यांवर कोथिंबिरीवर नांगर फिरवण्याची वेळ, कोथिंबीरच्या जोडीमागे अवघा 1 ते 2 रुपये दर मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल। दिल्लीसह मुंबईतील हवेचा दर्जा खालावला, दिल्लीची हवेची गुणवत्ता सलग दुसऱ्या दिवशी अत्यंत खराब श्रेणीत, तर मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीत। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।